हरिओम. आत्मषटकमच्या 14व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण 4थ्या श्लोकाच्या पहिल्या 2 ओळींवर चिंतन केलं. तर आधी 4था श्लोक एकदा म्हणूया. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या श्लोकामध्ये आपण पाहिलं की पुण्य आणि पाप या दोघांचा संबंध हा कर्माशी आहे आणि सुख आणि दुःख ही अनुक्रमे पुण्य आणि पापाची फळं आहेत. पण आत्मा हा निष्क्रिय म्हणजे अकर्ता आहे आणि तो फळंही भोगत नाही, कारण तो असंग आहे, अलिप्त आहे. तसंच दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेली मंत्र, तीर्थ, वेद आणि यज्ञ ही सगळी बहिरंग साधनं आहे. म्हणजे ही सगळी साधनं आहेत अंतःकरण शुद्धीसाठी. म्हणजे अंतरंग साधना उत्तम व्हावी ह्यासाठीची पूर्वतयारी करणारी ही साधनं आहेत. त्यामुळे तीसुद्धा आत्मा असू शकत नाही. आत्म्याला पुण्य किंवा पाप लागत नाही आणि सुख आणि दुःखही होत नाही. मात्र आत्म्याचं हे खरं स्वरूप विसरल्यामुळं किंवा आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळं जीव मात्र स्वतःला कर्ता समजतो आणि त्यामुळे तो पुण्य किंवा पाप करतो आणि त्याची फळं सुख आणि दुःख या रूपामध्ये भोगतो. अशा सगळ्या अज्ञानी जीवांचं प्रतिनिधित्व गीतेतला आपला अर्जुन करतो आणि त्या अर्जुनाला मग भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. 2ऱ्या अध्यायातला 38वा श्लोक आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अन्वय. लाभालाभौ जयाजयौ सुखदुःखे समे कृत्वा युद्धाय युज्यस्व एवं पापम न अवाप्स्यसि. अर्थ बघू आता. लाभालाभौ म्हणजे लाभ किंवा हानी, लाभ आणि अलाभ, अलाभ म्हणजे हानी. जयाजयौ म्हणजे जय आणि अजय म्हणजे जय आणि पराजय. आणि सुखदुःख हे काय करायचं आहे? समीकृत्वा म्हणजे समान, सारखं समजून. युद्धाय युज्यस्व तू युद्धाला तयार हो. एवं म्हणजे अशा प्रकारे पापम न अवाप्स्यसि म्हणजे तुला पाप लागणार नाही. संपूर्ण अर्थ काय झाला? लाभ आणि हानी, जय आणि पराजय किंवा सुख आणि दुःख हे सारखं समजून हे अर्जुना तू युद्धाला तयार हो. असं केल्याने तुला पाप लागणार नाही. इथे आता जर आपण बघितलं तर खरं म्हणजे अर्जुन युद्ध करतोय आणि युद्धात तो अनेकांचे जीव घेणारे म्हणजेच हिंसा करणारे. मग त्याला कसं काय पाप लागणार नाही बरं? तर एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की पाप आणि पुण्य ह्या दोन्ही संकल्पनासुद्धा सापेक्ष आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन हा धर्माच्या बाजूने लढणारे म्हणून तो लढूनही पुण्यच करणारे आणि दुर्योधन म्हणजे कौरव हे अधर्माच्या पक्षात असल्यामुळे, अन्याय करणाऱ्यांच्या पक्षात असल्यामुळे त्यांच्या हातून जी हिंसा होणार आहे त्याचं त्यांना पाप लागणार आहे. तेव्हा पाप आणि पुण्य ह्या सापेक्ष कल्पना आहेत आणि म्हणूनही पाप आणि पुण्य म्हणजे मी असू शकत नाही, कारण आत्मा हा ॲब्सल्यूट ट्रूथ आहे.
पूर्णपणे निरपेक्ष केवळ अशी जी गोष्ट असेल तीच फक्त आत्मतत्व असू शकतं. कुठलीही बदलणारी परिस्थितीनुरूप ही गोष्ट आत्म्या असू शकत नाही. आता बघा ना, आता पापपुण्याच्या कल्पना किती आपल्या फ्लेक्झिबल असतात आणि त्या असायलाही हव्यात. व्यवहारात त्याची गरजही आहे. कारण शेवटी तारतम्य आणि कॉमन सेन्स ज्याला म्हणतो त्यांनीच व्यवहार चालतो. आता सरसकट आपण हिंसाची समजा डेफिनेशन केली की शस्त्र घेऊन दुसऱ्याला जखमी करणं म्हणजे हिंसा आणि हिंसा म्हणजे पाप. आता एखाद्या डाकूनी डाका घालताना ज्यांच्यावर डाका घातला आहे त्यांना शस्त्राने भोसकलं तर ती हिंसा होणार आणि ते पापही होणार, मान्य. पण एखाद्या डॉक्टरनी सुरा घेऊन म्हणजे आपले सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स घेऊन एखाद्याचं पोट फाडलं आणि त्याचं कल्याण केलं आणि ते पोट पुन्हा शिवलं तर जखम केली का नाही केली? केली. मग तुम्ही याला हिंसा म्हणणार का आणि पाप म्हणणार का? उलट ती त्यांनी जखम केली, त्याच्यातून ते सगळं त्याला बरं केलं म्हणून त्याला मोठं नावाजलं जातं, डॉक्टरांचे आभार मानले जातात. त्यामुळे पाप आणि पुण्य ह्या खूप सापेक्ष कल्पना आहेत. म्हणूनही पाप आणि किंवा पुण्य हे आत्मा असू शकत नाही. अर्थात इथे आपल्याला या श्लोकाच्या बाबतीत पहिली जी ओळ आहे ना ही अधिक महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये 3 प्रकारची द्वंद्व ही दाखवलेली आहेत आणि ही 3 प्रकारची द्वंद्व ही माणसाच्या 3 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या स्तरावरती अनुभवली जातात. आता सुख आणि दुःख म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभवाची बौद्धिक पातळीवरची जाणीव आहे. लाभ आणि हानी, लाभ म्हणजे हवं असलेली गोष्ट किंवा अनुकूल जे आहे ते मिळाल्याचा आनंद आणि हानी म्हणजे अनुकूल गोष्ट हातातून निसटल्याचं दुःख. आता ह्या दोन्ही गोष्टी लाभ आणि हानी या मानसिक स्तरावरती अनुभवल्या जातात. आणि जय आणि पराजय म्हणजे एखाद्यावरती आपण जय मिळवणं आणि एखाद्याने आपल्यावरती जय मिळवणं ही शारीरिक स्तरावरचे अनुभव आहेत. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरची ही द्वंद्व आहेत. आणि ह्या द्वंद्वाच्या म्हणजे अस्वस्थ अवस्थांमध्ये किंवा परिस्थितींमध्ये स्वतःचा समतोल कायम ठेवला पाहिजे. ह्या दोघांच्याकडे समान दृष्टीने पाहिलं पाहिजे असा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला आहे. तर ह्याचं कारण काय आहे? सगळ्या परिस्थितीमध्ये समतोल राखणं हे का आवश्यक आहे? तर ही एक व्यवस्था आहे. सर्व परिस्थितीमध्ये मनाचा समतोल राखणं ही अशासाठी एक व्यवस्था आहे की मनातल्या वासना बाहेर निघून जाव्यात. म्हणून मन सतत खुलं कसं ठेवायचं? तर अलिप्त राहून त्या गोष्टीकडे बघणं, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला न गुंतवून घेता थोडं बाजूला राहून त्या परिस्थितीकडे बघितलं तर समतोल राखायला जमू शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती सुख दुःख वगैरे द्वंद्वांनी अस्वस्थ होऊ लागते तेव्हा त्याच्यातून तिचा अहंकार प्रकट होतो आणि समतोल राखण्याचा प्रयत्न म्हणजे या अहंकारापासून स्वतःची सुटका करणं, या अहंकारापासून अलिप्त होणं. आणि अहंकार म्हणजे काय? तर शरीर, मन आणि बुद्धीशी तादात्म्य. आणि शरीर, मन, बुद्धी या काय आहेत? उपाधी. आणि उपाधींशी जोपर्यंत तादात्म्य आहे तोपर्यंत त्रिपुटी अस्तित्वात असतात. आता आत्तापर्यंतच्या आपल्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या त्रिपुटी पाहिलेल्या आहेत. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान, द्रष्टा दृश्य दर्शन, श्रोता श्राव्य श्रवण ह्या विविध त्रिपुटी आपल्याला कळतात. आता अशा विविध त्रिपुटींचं प्रतिनिधित्व करणारी एक त्रिपुटी सर्वसमावेशक अशी ही आचार्यांनी या श्लोकाच्या 3ऱ्या ओळीत मांडलेली आहे. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. त्रिपुटी कुठली आहे? भोक्ता, भोज्य आणि भोजन. सर्वसाधारणपणे भोजन म्हणजे अन्नग्रहण असा अर्थ आपल्याला डोक्यात एक पक्का बसलेला असतो. पण भुज धातूचा अर्थ खाणं याबरोबर उपभोगणं असा सुद्धा आहे. आणि उपभोगणं हा जास्त सर्वसमावेशक अर्थ असल्यामुळे आपण तो जर घेतला तर भोजन याचा अर्थ कसा होतो? ज्या त्या इंद्रियांनी आपापला विषय ग्रहण करणे म्हणजे भोजन. म्हणजे रूप हे डोळ्यांचं भोजन आहे, वास हे नाकाचं भोजन आहे, चव हे जिभेचं भोजन आहे, शब्द म्हणजे आवाज हे कानाचं भोजन आहे आणि स्पर्श हे त्वचेचं भोजन आहे.
आता आपण एक त्रिपुटी बघू. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. दृश्य पाहत असताना द्रष्ट्याचं डोळ्यांशी म्हणजे एक प्रकारे शरीराशी तादात्म्य दिसतं. आता ज्ञाता ज्ञेय ज्ञान किंवा ध्याता ध्येय ध्यान ह्या जर त्रिपुटी बघितल्या तर या ठिकाणी अंतःकरणाशी तादात्म्य दिसून येतं. अजून एक गोष्ट दिसते की प्रत्येक त्रिपुटीमध्ये एक एक क्रिया दिसते. जसं दर्शन ही द्रष्टादृश्य दर्शनमधली क्रिया आहे. श्रवण ही श्रोताश्राव्य श्रवणमधली क्रिया आहे. पण कुठल्याही क्रियेमध्ये खरा मी म्हणजे आत्मा नसतो, कारण आत्मा हा निष्क्रिय आहे आणि म्हणून तो त्रिपुटीरहित असतो. म्हणून गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकात म्हटलेलं आहे, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. अहम किंचित नैव करोमी, मी काहीही करत नाही असं तत्त्ववित् युक्तः मन्येत. तत्त्ववित् म्हणजे की तत्त्व जाणलेला आहे असा युक्त म्हणजे जोडला गेलेला म्हणजेच योगी. त्याला काय भावना असते मनात की मी काहीही करत नाही. आणि तत्त्व म्हणजे काय इथे आत्मा. म्हणूनच त्रिपुटीचा लय झाल्याशिवाय आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. हां, आता हे खरंच आहे की उपासनेची किंवा भक्तीची ध्यानाची ही सुरुवात ही त्रिपुटीमधूनच होणार. पण पुढे जाऊन जेव्हा प्रगती होईल तेव्हा उपासनेमध्ये भक्त हा भक्तीच्या माध्यमातून जेव्हा भगवंताशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्रिपुटीचा लय होणार नाही आणि पराभक्ती पण साधणार नाही. उपदेश सारामधले भक्तियोगामध्ये आपण 8वा श्लोक जो बघितला होता तो इथे आठवतो. भेदभावनात् सोहमित्यसौ भावनाभिदा पावनी मता. अभेद भावनेनी केली जाणारी भक्ती ही श्रेष्ठ भक्ती अशी व्याख्या महर्षींनी केलेली दिसते. इथे आता ध्यानाच्या माध्यमातून ध्येयाशी एकरूप झाल्याशिवाय निर्विकल्प समाधीचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून म्हटलं आहे की अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. तेव्हा सगळ्या त्रिपुटींचा नाश होण्यासाठी पहिलं तादात्म्य म्हणजे अहंकार हा सुटला पाहिजे. तर या ठिकाणी आपला 4था श्लोक पूर्ण झालेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण हा श्लोक म्हणू आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना म्हणून आपण या भागाचा समारोप करू. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. प्रार्थना म्हणते. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.